आमदार रोहित पवार भर आमसभेतच अधिकाऱ्यावर भडकलेत। तक्रारकर्त्याची बाजू घेत माईकवरून अधिकाऱ्याला त्यांनी सुनावलंय। रोहित पवार अधिकाऱ्याला कामचुकार ठरवत अक्षरशः अद्वा बोललेले आहेत। कर्जत जामखेड मतदारसंघातल्या अधिकाऱ्यांसोबत आमसभा सुरू होती। कामांचा आढावा आणि नियोजनासाठी ही आमसभा बोलावली होती। गटाराच्या निकृष्ट कामाबद्दल अरेरावी करत जाब विचारला गेलाय। ठेकेदारांकडून निकृष्ट काम केलं गेलंय, पण अधिकाऱ्यांनीच मोघम उत्तरं दिलेली आहेत। आतापर्यंत तुम्ही काय करत होतात असा अधिकाऱ्यांना त्यांनी सवाल विचारलाय। तक्रार करणारे नागरिक वेडे आहेत का असा सवाल त्यांनी विचारलेला आहे। लय शाना काम करतोय तू इथं, मिजाजखोर तू बनू नको, तुला सांगतोय। या लोकांनी दाखवलेलं काम हे आमच्याकडे आलेलं आहे, हे खराब क्वालिटीचं झाले। हा तुमच्या बापाचा पैसा नाही, हा लोकांचा पैसा आहे। तसं खराब काम तुम्ही तुमचं काम करून बदल्या करून जाता। पुढच्या येणाऱ्या 30 ते 35 वर्ष इथं परत रिडिझाईन होणार नाही। तुमचं आहे का ह्याच्यावर सुपरवायझर कुणी? हा सुपरवायझर आहे ना। दाखवा ना कुठे मग। आता तुम्ही कधीचा फोटो घालते ते चेंबर एकदा आपण जाऊन दोघं पाहू, सकाळी या आपण दोघं जाऊन पाहू तुमचं जे अडचण आहे। हे आतापर्यंत काय गोट्या खेळत होता का? अरे हे फोटो काय बावड लोक आहेत का? नाही सर, ही काय वेडी लोक आहेत का? खिशात काढ, हात काढ आधी। लय शाना काम करतोय तू इथं, मिजाजखोर तू बनू नको, तुला सांगतोय। या लोकांनी दाखवलेलं काम हे आमच्याकडे आलेलं आहे, हे खराब क्वालिटीचं झाले। हा तुमच्या बापाचा पैसा नाही, हा लोकांचा पैसा आहे। तू कुठलाही असशील इथं यांना राहायचे। त्यामुळे हे खराब कामं आहेत म्हणजे आहेत, ह्या लोकांनी दाखवलेली आहेत। उद्या बघतो करतो, तुमचे पराक्रम आम्हाला माहिती आहे, तुझ्या अधिकाऱ्याचे पण माहिती आहेत। त्यामुळे अशा खराब क्वालिटीचं काम कुठलाही कन्सल्टंट तू लावला असला तरी ते चांगल्याच क्वालिटीचं काम झालं पाहिजे, हे बघण्याची जबाबदारी तुमची आहे। जास्त अहंकार ॲटिट्यूड दाखवू नको। उद्या ही माणसं पिसाळली ना, तुला फिरता येणार नाही इकडं। हे असले काम चुकार असतील ना, डायरेक्ट शेण थापा यांच्याशी। दरम्यान आमसभेमध्ये रोहित पवार नेमकं काय म्हणाले, कोणत्या मुद्द्यावरून ते एवढं कमालीचं भडकले आपण पाहूया। तसं खराब काम तुम्ही तुमचं काम करून बदल्या करून जाता। पुढच्या येणाऱ्या 30 ते 35 वर्ष इथं परत रिडिझाईन होणार नाही। तुमचं आहे का ह्याच्यावर सुपरवायझर कुणी? हा सुपरवायझर आहे दाखवा ना कुठे मग। आता तुम्ही कधीचा फोटो घालते ते चेंबर एकदा आपण जाऊन दोघं पाहू, सकाळी या आपण दोघं जाऊन पाहू तुमचं जे अडचण आहे। हे आतापर्यंत काय गोट्या खेळत होता का? अरे हे फोटो काय बावड लोक आहेत का? नाही सर, ही काय वेडी लोक आहेत का? खिशात काढ, हात काढ आधी। लय शाना काम करतोय तू इथं, मिजाजखोर तू बनू नको, तुला सांगतोय। या लोकांनी दाखवलेलं काम हे आमच्याकडे आलेलं आहे, हे खराब क्वालिटीचं झाले। हा तुमच्या बापाचा पैसा नाही, हा लोकांचा पैसा आहे। तू कुठलाही असशील इथं यांना राहायचे। त्यामुळे हे खराब कामं आहेत म्हणजे आहेत, ह्या लोकांनी दाखवलेली आहेत। उद्या बघतो करतो, तुमचे पराक्रम आम्हाला माहिती आहे, तुझ्या अधिकाऱ्याचे पण माहिती आहेत। त्यामुळे अशा खराब क्वालिटीचं काम कुठलाही कन्सल्टंट तू लावला असला तरी ते चांगल्याच क्वालिटीचं काम झालं पाहिजे, हे बघण्याची जबाबदारी तुमची आहे। जास्त अहंकार ॲटिट्यूड दाखवू नको। उद्या ही माणसं पिसाळली ना, तुला फिरता येणार नाही इकडं। हे असले काम चुकार असतील ना, डायरेक्ट शेण थापा यांच्याशी। दरम्यान या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती आपण पाहूया। कॉन्ट्रॅक्टर्स आणि अधिकारी हे संगनमताने त्याच्यात भ्रष्टाचार करतात, पैसे खातात, यात देखील काही शंका नाही आणि त्यांच्यावर सक्त कारवाई होणं अपेक्षित असतं। पण ती कारवाईची मागणी करणं किंवा त्याच्या विरुद्ध बोलण्याला काहीतरी एक मर्यादा लागते। ती आता आपण मर्यादा प्रत्येक वेळेस सुटताना आपण बघतोय। आता रोहित पवार जे बोलले म्हणजे एखाद्या अधिकाऱ्याला पब्लिकली म्हणणं की तू काय गोट्या खेळत होतास का, खिशातनं हात काढ, आणि ही जी भाषा आहे अतिशय चुकीची आहे। तुम्ही त्यांच्यावर कारवाईची मागणी करा, तिथे धरणं द्या, त्यांच्या विरुद्ध बोला, सक्त शब्दात बोला, पण हे कुठेतरी चुकतंय असं मला वाटतंय आणि याच्या पुढे ही भाषा खपवून घेतली जाणार नाही। तर भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी सुद्धा रोहित पवारांवर टीका केली आहे, पाहूया। अशा पद्धतीची दादागिरीची भाषा रोहित पवार यांनी करू नये। त्या अधिकाऱ्याचं चुकलं असेल त्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यासाठी कायदेशीर मार्ग असतात। रोहित पवार आमदार आहेत, त्यांची दुसरी टर्म आहे,
त्या अधिकाऱ्यांचं काही चुकीचं झालं असेल तर आपल्याला विधानसभेमध्ये आवाज उठवता येते, विधानसभेमध्ये त्याबद्दल तक्रार करता येते, वरिष्ठांकडे त्याबद्दल तक्रारी करता येते. परंतु हे सगळं न करता फक्त स्टंटबाजी करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांच्या समोर अधिकाऱ्यांना अशा पद्धतीची आरेरावीची भाषा करणं, दादागिरीची भाषा करणं रोहित पवार तुम्हाला शोभत नाही. अशा पद्धतीनं उद्धटपणे अधिकाऱ्यांशी वागत असाल तर जनता तुम्हाला निश्चितपणे त्याबद्दल धडा शिकवेल.